आज दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी आपण या चना पिकामध्ये उभे आहोत। काका नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। प्रमोद परशुराम पवार, राहणार देऊरवाडी तांडा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ। तुमचा मोबाईल नंबर 8698 81 86 99। बरं, आपल्या हातामध्ये हे जे धन्वंतरी कंपनीचं टॉनिक आहे, हो, हे तुम्ही तुमच्या या चना पिकावर वापरलं? हो ना। या चण्याला तुम्ही काही बीज प्रक्रिया वगैरे केली होती का? नाही, सुरुवातीला केली नव्हती, पण आता तर कसं दुसरी फवारणी चालू आहे. तर समजा म्हणजे तुम्हाला याची माहिती नव्हती म्हणून तुम्ही त्या चण्याला बीज प्रक्रिया वगैरे काही केलेलं नाही आहे। तुम्ही मधात तुम्हाला माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर तुम्ही एक फवारणी या चण्यावर घेतलेली आहे। आणि फवारणी होऊन किती दिवस झाले बरं? आता 7वा दिवस चालू आहे। आजचा 7वा दिवस आहे। आता या 7 दिवसामध्ये तुम्हाला या टॉनिकमुळे तुमच्या चण्याच्या पिकामध्ये काय फरक जाणवते बरं? नाही, पहिल्यापेक्षा खूप फरक जाणवते। पहिले असा पिंगट वाटायचा, आता गर्द कलर आला, बिलकुल गर्द हिरवागार असा कलर आलेला आहे। 7 दिवसामध्ये चांगला रिझल्ट आला आहे। गर्द हिरवेगारपणा त्याच्यामध्ये दिसत आहे। फुलांची संख्या वाढली ना, आता फुलं आले आहेत। फुलं नव्हते, फवारणी केली तेव्हा फुलं नव्हते, आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत किती दिवसाचं पीक आहे हे? पेरून याला किती दिवस झाले? पेरून 45 दिवस झाले। 45 दिवसाचं पीक आहे। तर 45 दिवसाच्या मानानं बिना बीज प्रक्रिया केलेला RPS आणि एका फवारणीच्या रिझल्टमुळे तुम्हाला खूप छान असं रिझल्ट आलेला आहे। फुटवे मोठ्या संख्येनं आहेत। बरं, तुमच्या शेजारी जे चना आहे, तुमच्या शेतकरी मित्रांचं म्हणजे शेजाऱ्याचं, तुमच्या चण्यामध्ये आणि या चण्यामध्ये काय फरक जाणवते बरं? त्याची सध्या उदासी शेती आहे, त्याच्या चण्यात आणि आपल्या चण्यात खूप फरक वाटते। खूप फरक वाटते, म्हणजे हिरवेगारपणा याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसतो, त्याच्यात फुटव्यांमध्ये बदल दिसतो। बरं, या प्रोडक्टची माहिती तुम्हाला कोण सांगितली बरं? आमचा मेवणा राहतो माळुंगीला। हां, तिथून माहिती मिळाली आम्हाला। हां, तर कोण दिलं तुम्हाला हे प्रोडक्ट? उत्तम चव्हाण, हे आमचे महाराज उत्तम महाराज हरिभक्तपरायण माळुंगीवरून यांनी तुम्हाला माहिती सांगितली। बरं, तर एका फवारणीमध्ये छान रिझल्ट आलेला आहे। एकंदरीत मोबाईल नंबर सांगितलं तुम्ही? ठीक आहे। बरं, तुम्हाला हे आलेल्या रिझल्टबद्दल तुमचं समाधान आहे का? नाही, समाधान आहे ना। इतर शेतकऱ्यांना तुम्ही काही संदेश सांगाल का बरं, की बा या RPS बद्दल? नाही, याच्यानंतर तर आता सुरुवात होणार आहे ते सांगणार, कारण मी स्वतःहून ज्यावेळेस अनुभव घेतला, मला अनुभव आला, त्याचा आता सांगणार मी इतर शेतकऱ्यांना। तुम्ही सांगणार इतर शेतकऱ्यांना सांगणार की बा हे RPS तुम्ही वापरा, चांगला रिझल्ट आहे, कमी खर्चामध्ये शेती होते। आणि तुमचा हा जो सावा आहे, तो सावा तुमचा 18 इंची आहे, बुजायला आलेला आहे। उशिरा पेरलेला चणा आहे, 45 दिवस झाले म्हणजे। धन्यवाद।